नमस्कार मित्रांनो, सध्या सिया गोयल आणि केतन अगरवाल प्रकरण खूप चर्चेमध्ये आहे. हे चर्चेमधल्या प्रकरणावर प्रत्येक जण आपापल्या परीनं जे आहे ते मत मांडत आहे. आपापल्या परीनं कोण आरोपी कोण निर्दोषी हे सगळं ठरवत आहे. मित्रांनो, जे काय असेल ते येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला समजेल. परंतु अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा आपण विचार करतो का की बाबा नक्की कारण काय असेल, कशामुळे घडलं असेल, आणि ह्या गोष्टी जर आहेत नकार द्यायचा होता तर जाता जाता नकार देऊ शकले असते, असं काही नाहीये. परंतु मित्रांनो, ह्या गोष्टी घडतात त्या कम्युनिकेशन गॅपमुळे घडतात आणि बॉन्डिंग नसल्यामुळे घडतात. मित्रांनो, सध्या प्रत्येक जण जो आहे तो पैशाच्या मागे धावत आहे. पैसा सोडून आता सध्या माणसाला फॅमिली म्हणा, समाज म्हणा, आपलं वैयक्तिक आयुष्य म्हणा, छंद म्हणा, हे कुठंही काहीही दिसत नाहीये. आणि या व्यावसायिक समाजांमध्ये जे आहे ते तर सध्या जास्तच आहे. एक माझे मित्र आहेत आणि त्या मित्रांचे जे काही काका आहेत ते एक गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत आणि ह्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, अशा व्यावसायिक समाजाचं प्रतिनिधित्व करतात. जास्त काही मी बोलत नाही. तर यांना मी भेटलेलो होतो तेव्हा मी एक त्यांना प्रश्न विचारलेला होता की तुमच्यातली जी काही लोक आहेत ते सध्या संन्यास खूप घेत आहेत. म्हणजे 200 कोटी इस्टेट संन्यास घेतला, 100 कोटी इस्टेट संन्यास घेतला. मित्रांनो, घडतं असं की आई वडिलांना या मुलांबरोबर बोलायला वेळ नसतो आणि ते जे काही आहे ते बॉन्डिंग कुठे ना कुठेतरी संपतं. तेव्हा ही लोक असा विचार करतात, ही मुलं असा विचार करतात की आपण ह्यापेक्षा हे सगळं सोडलेलंच बरं. ही तर सगळी मोहमाया आहे. आपण मनुष्य आहोत, आपण संसारच जर करू शकत नाहीये तर हे सगळं सोडलेलं बरं. आणि अशी समाजातली ही जी काही व्यावसायिक समाजातली मुलं आहेत ती संसाराचा त्याग करून अगदी 10व्या-12व्या वर्षापासून जे आहेत ते अध्यात्माकडे वळत आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काही आहे ते धार्मिक गुरु बनत आहेत. यासाठी फक्त एकमेव कारण आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन गॅप. आणि हे मला खरंच पटतं, कारण आता सध्या कुणाला संसार हा करायचाच नाहीये, फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. आपलं वैयक्तिक आयुष्य, फॅमिली आयुष्य हे आपण सगळं विसरत चाललेलो आहोत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी कम्युनिकेशन गॅप दिसेल त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडतील किंवा आणखीन काही वेगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळं आपल्या व्यक्तींशी संवाद हा कायम ठेवा. भलेही तुमचे वादविवाद होत असतील, परंतु संवाद जो आहे तो कायम ठेवा. संवादातून मार्ग हा नक्कीच निघतो. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता फॉलो करा.